गुड मॉर्निंग फ्रेंड्स. ॲक्च्युली व्लॉग आला नाही कारण वल्लभला बरं नाही आहे. त्याला सर्दी, खोकला, ताप, उलट्या सगळं एकत्र आलंय. व्हायरलच म्हणा. नित्सा दिदीला पण बरं नव्हतं. ते पोरं एकत्र खेळतात. आम्ही किती काळजी घेतली तरी ते होतच पोरापोरांना. त्यामुळे एक त्याच्या मागे मागे फिरण्यात बाकीची पण एक दोन कामं होती, म्हणून एक दिवस व्लॉग आला नाही. सॉरी. पण मी शूट करायला जमलं नाही मला, म्हणून मग मी वल्लभचे लहानपणीचे काही व्हिडिओज होते ते मी आत्ता टाकते. आणि आधी काही शूट करून ठेवलेले रेसिपीज होते, अळूवडीची, कांद्याच्या पाताची भाजीची. ते व्हिडिओज मी ह्या व्लॉगमध्ये टाकते. उद्यापासून मी व्यवस्थित छान शूट करेन. वल्लभ 6 महिन्याचा होता तेव्हा आम्ही हॅमलेजला घेऊन गेलो होतो. तर हॅमलेजमध्ये असे छोटे छोटे खेळणी ठेवलेले असतात. तिथे या बास्केटमध्ये बॉल्स ठेवले होते. तिथे हा वल्लभ ते सगळे बॉल्स काढून बाहेर फेकत होता. तर आम्हाला ते फार क्यूट वाटलं त्या वयाला, म्हणून आम्ही हा व्हिडिओ शूट केला. एवढ्या एवढ्यातच हा वल्लभला नवीन टॉय आणला आहे. तर ते हे रिंग्स वेगळ्या वेगळ्या कलरचे असे छान त्याच्यामध्ये घालून ते वरती त्याचा ते मंकी आहे ते लावायचं. तर त्याला आम्ही किती वेळा शिकवत होतो की हे नाही, हे आधी घालायचं, ते नंतर घालायचं. पण त्याला त्याचंच शिकायचं होतं. त्यामुळे तो असा लावून बघत होता. नाही जमलं की ते परत उलटं करून काढायचं आणि मग परत प्रयत्न करायचा. खरं एक तर चांगलं आहे ही गोष्ट की त्याला शिकायला आवडतं. तो दुसऱ्यांचं ऐकत नाही. होपसो जर त्याचा स्वभाव असाच पुढे राहिला तर मला आवडेल, म्हणजे मजा येईल. असं त्याला शिकायला फार आवडतं असं. गाईज, हे माझं नवीन ऑब्झर्वेशन आहे. तो जेव्हा असं कॉन्सन्ट्रेशन देऊन एखादी गोष्ट करत असतो ना, तेव्हा त्याचा चेहरा अगदी वेगळाच होतो. असा तो ओठ असे पक्के दाबून ठेवतो. हे बघा आता कसा करतोय तसा. हे असं म्हणजे छान छान बरं का. हे त्याला आवडतंय गेम, हे तो सांगायचा प्रयत्न करतोय. छान 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 छान. आजकाल तो त्याचे फिलिंग्स एक्सप्रेस करतो त्याच्या भाषेत. म्हणजे आजचीच गोष्ट आहे. आम्ही रस्त्यावरनं फिरायला गेलो होतो तेव्हा एक कुत्रं झोपलं होतं. तर त्यांनी झोपायची ऍक्शन करून दुब्बा 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 असं म्हणत होता. ते आम्हाला कळलं, पण तो आजकाल एक्सप्रेस करायला शिकलाय. मी त्याला महिन्यातून एकदाच येतं पुष्य नक्षत्र, तेव्हा त्याला सुवर्ण प्राशन देते. कुठल्याही आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये तुम्ही जाऊन त्यांना विचारलं की सुवर्ण प्राशन आहे का, तर ते देतात. ऍक्च्युली त्यांचं पद्धत ही पण आहे की ते ऍक्च्युली बॉटल पण देतात आणि मग ते आपण त्या ह्याच्यात पुष्य नक्षत्र बघून आपण घरच्या घरी घालायचं. पण समहाव मला ते इफेक्टिव्ह नाही वाटलं. मला माझ्या आजीने सांगितलं होतं, म्हणून मी हे वल्लभला करतीये दर महिन्यात. का कुणाष्टक, पण मला थोडासा फरक जाणवतोय त्याच्यामध्ये. जर तुमचं लहान मूल असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि एकदा जर त्या क्लिनिकमध्ये आपण नाव नोंदवलं ना, तर ते दर पुष्य नक्षत्राचा रिमाइंडर पाठवतात व्हॉट्सअप ग्रुपला. त्यांनी फक्त तिथे जाऊन द्यायचं. प्रत्येकाचे रेट्स वेगळे वेगळे असतात, पण मी वल्लभला देते ते क्लिनिक मला ₹250 चार्ज करतात. त्यांचं वर्षभराचं पण पॅकेज आहे, पण मी ते काही घेतलं नाही. कारण म्हणजे आम्ही भाड्याने राहतो, त्यामुळे इथेच राहू की नाही आम्हाला माहिती नाही, म्हणून मग मी ते घेतलं नाही. हा आहे वल्लभच्या पहिल्या दिवाळीचा ड्रेस. हा बसायला तर फिटिंगला तर व्यवस्थित बसतो, पण हा फ्रंट ओपन नसल्यामुळे त्याला वरतून घालता येत नाही. त्यामुळे मी विचार केला की आपण याला रियूज करून त्याला आत्ता घालण्यासाठी कसं काय करता येईल ते बघूयात. म्हणून मग म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करूयात. चला मी पुढे दाखवते काय काय करते. तर सुरुवातीला असा प्लॅन आहे की इथे जे फक्त 2 बटणं आहेत त्याच्याऐवजी इथे खाली 2 बटणं अजून ॲड करायची. हे पूर्ण कापायचं आणि छान शिलाई मारून 2 बटणं इथे ॲड करायची, असं डोक्यात आहे. बघू कसं आणि कुठपर्यंत जमता येते. चला आपण सुरुवात करूयात. मी सुरुवातीला असं फोल्ड करून घेतलेलं आहे, म्हणजे ते सरळ लाईनीत कापल्या जाईल म्हणून. आता इथे एक कात्री फिरवली की असं सरळ कापलं जाईल. मग अशी म्हटल्याप्रमाणे मी आता हे कापून घेतलेलं आहे. हा फ्रंट ओपन शर्ट झालेला आहे. आता आपण ह्याच्या बाजू अशा शिवून घेऊयात, म्हणजे जरा फिनिशिंगला छान दिसेल. आणि मग त्यानंतर इथे 2 बटणं आणि इथे 2 काजी
असं आपण करून घेऊया, बघूया कसं दिसतंय. तर हा आहे फायनल रिझल्ट. इथे मी प्रेसचे बटणं लावले आहेत आणि हे असं वरतून आपण हे बटणं लावू शकतो. तर हा कॉटनचा आहे आणि फुल व्हाईचा आहे म्हणून मी असा रियूज केला. आता वल्लभ हे आवडीने घालतो. ही आहे एक कच्च्या टोमॅटोच्या चटणीची रेसिपी. तर त्यासाठी आम्ही आधी फोडणी केली होती आणि कच्चे टोमॅटो बारीक चिरून घेतले होते. त्याच्यात मिरची घातली होती आणि मिरच्या अशा अख्ख्याच घातल्या होत्या आणि हे परतलं होतं. म्हणजे साधारणपणे ते कच्चे टोमॅटो पूर्ण शिजूस्तपर्यंत हे परतलं होतं. त्यानंतर भाजून घेतलेले तीळ आणि जे आपण मगाशी परतलेले होतं ते सगळं मिश्रण आपण एकत्रित केलं. मिक्सर झाल्यावर आपली झाली ही कच्च्या टोमॅटोची चटणी तयार. मग आम्ही एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये ही काढून ठेवली. ही फ्रीजमध्ये 8-15 दिवस राहते, त्यामुळे जर भाजी नसेल केली तर ती पोळी बरोबर छान लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी. आय होप तुम्हाला आमचा छान असा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. मी कमेंट्सची खूप वाट बघते, त्यामुळे कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.